नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. आपल्या या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. परंडा नगर परिषदेमध्ये 10 प्रभाग आहे. 10 प्रभागातून 20 नगरसेवक निवडून द्यायचे असून नगर अध्यक्षपदासाठी परंडा नगर परिषद ही ओबीसी पुरुष याच्यासाठी राखीव आहे. आजपर्यंत परंड्याच्या राजकारणात कधी चंदनसिंह काका सद्दिवाल तर कधी पाटील घराण्याचं वर्चस्व राहिलेलं आहे. त्यानंतर मात्र आता सध्या परंडा वाशीचे आमदार असलेले प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांना त्यांचा प्रभाव ह्या शहरावर आहे असं जाणवते आणि त्याला कारण पण आहे. गेल्यावेळी नगराध्यक्ष असलेले सौदागर यांच्यामुळं ते सौदागर आता तानाजी सावंत यांच्याबरोबर असल्यामुळं याही वेळी आपलाच माणूस नगराध्यक्षपदी निवडून येईल असा तानाजी सावंतांचा कयास आहे. एका अर्थानं तानाजी सावंत हे त्यांचा मीचपणा परंडा शहरातील मतदार कायम ठेवतात की त्यांच्या मीपणाला त्यांची योग्य अशी जागा दाखवतात. हे आता येत्या 2 डिसेंबरला ज्यावेळेस परंड्यातील 18,000च्या वर असलेले मतदार मतदान करतील त्यावेळेस स्पष्ट होणार आहे. तसं पाहिलं तर परंडा नगर परिषदेचं अध्यक्षपद 15 वर्ष माजी आमदार राहिलेले कैलासवासी चंदन काका सिद्दिवाल यांच्याकडून, त्यानंतर त्यांचे पुत्र पण काही काळ परंडा नगर परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतर मग माजी आमदार कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांचे चुलते पण एक दशकभर या शहराचं नगराध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. तर विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झालेले मूळचे पत्रकार असलेले सुजितसिंह ठाकूर तेही परंडा नगरीचे नगराध्यक्ष राहिले आहेत. आता कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव कैलासवासी चंदन काका सिद्दिवाल यांचे चिरंजीव किंवा नातवं आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचं चिरंजीव यापैकी कोणाला आता परंडा नगरीतील लोक त्या तिघांच्या चिरंजीवांसाठी किंवा चंदन काकांच्या नातवांसाठी आपलं पूर्वीसारखंच प्रेम दाखवतात की नाही हेही 3 तारखेलाच आपल्याला पाहायला मिळेल. तसं पाहता आता महाविकास आघाडीतील काही मंडळी आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडून अजित पवारांची राष्ट्रवादी पकडलेल्या माजी आमदार राहुल मोठे यांची सर्व आता एकत्र येण्याची तयारीत असून हे सर्व एकत्र येऊन तानाजी सावंत यांच्याशी लढा द्यायचा त्यांनी चंग बांधलेला आहे. त्याला किती प्रमाणात प्रतिसाद मिळतो की प्रतिसाद मिळतच नाही हे 2 तारखेला मतदान झाल्यानंतर ज्यावेळेस 3 डिसेंबरला मतमोजणी होईल त्याच वेळी स्पष्ट होणार आहे. एकंदरीत तिथं ही निवडणूक चुरशीचीच होणार हे निश्चित आहे आणि या नगरपरिषद निवडणुकीवर मग माजी आमदार कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांचे वारस असलेले रणजित विश्वजित, तर तिकडं चंदन काका सिद्दिवाल यांचे वारस असलेले पुत्र सुभाष किंवा मग सुभाष सुरेश त्यांच्या 3 पुत्रांची मुलं म्हणजे त्यांची नातवं की सुजितसिंह ठाकूर यांचा पुत्र कोण पुढं राजकारणात वर येते, राजकारणाचे शिखरावर क्षितिजावर कोण चमकते हे कालानुरूपच ठरलेलं आहे. धाराशिव येथील
तेरणा ट्रस्ट संचलित तेरणा महाविद्यालयात प्राध्यापक असलेले डॉक्टर चंद्रजित जाधव यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. तसे चंद्रजित जाधव हे गेल्या दशकापासून अजित पवारांशी त्यांचं सख्य आहे आणि अजित पवार ज्यावेळेस ऑलिम्पिकचे अध्यक्ष महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष झाले त्याचवेळेस चंद्रजित जाधव यांनाही कुठलं तरी ते पद देतील याचं चर्चा सर्वत्र होती आणि त्या चर्चेचं प्रमाणेच चंद्रजित जाधवांना अजित पवार आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनने उपाध्यक्षपद दिलं आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष झाल्याबद्दल प्राध्यापक डॉक्टर चंद्रजित जाधव यांचं अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कार्यात शुभेच्छा आहे. तसे चंद्रजित जाधव हे खो खो मार्गदर्शक म्हणून सर्व परिचित आहेत आणि ते खो खोच्या राष्ट्रीय बोर्ड याच्यावर पण पदाधिकारी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच भारतात खो खोचं विश्वकप स्पर्धा ही पार पडलेली आहे. उद्या संभाजी ब्रिगेडचा राष्ट्रीय वर्धापन दिन आहे आणि या राष्ट्रीय वर्धापन दिनानिमित्त कर्नाटक राज्यातील बिदर या शहरात एक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. उद्या सकाळी 11च्या दरम्यान हा मेळावा होणार असून या मेळाव्याला संभाजी ब्रिगेडचे सर्व ठिकाणचे कार्यकर्ते बिदरला जमा होणार आहेत. त्या संदर्भातलं व्हिडिओ तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा. संस्थेचा पत्ता मंगळवार पेठ टेकडी रोड बार्शी जिल्हा सोलापूर. तुमच्या ठेवीवर आकर्षक असं व्याजदर, ठेवीला विमा संरक्षण, तेही फक्त स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी येथेच. तुम्हाला तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज, मग ते घरासाठी असो, व्यवसायाला कॅश क्रेडिट असो, व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी, एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी. तेव्हा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा. स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बार्शी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर. किती होते